झी 24 तास एक पाऊल पुढे। एखादी कंपनी शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या आणि जनावरांच्याही हक्काचं पाणी उचलते, पण लघु पाटबंधारे विभाग मात्र मूग गिळून गप्प बसलाय। अशा परिस्थितीत परिसरातल्या नागरिकांनी दाद मागायची तरी कुणाकडे? ही परिस्थिती आम्ही सांगतोय ती ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड शहरामधली। शहरातल्या मुरबाडी नदीचं पाणी टेक्नोक्राफ्ट कंपनीने उपसून घेतलंय, पण त्यामुळे या परिसरात आता भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नदीपात्रामध्ये फक्त 10 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। राज्य दुष्काळात होरपळून निघतंय। ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये ही काही वेगळी परिस्थिती नाहीये, पण इथे ही परिस्थिती कमी पावसामुळे नाही तर एका कंपनीमुळे ओढवली। टेक्नोक्राफ्ट ही कंपनी शहरातून वाहणाऱ्या मुरबाडी नदीतून 24 तास पाणी उचलते। कंपनीचा एक प्लांट आहे, त्यासाठी नदीतून पंप लावून पाणी उचललं जातंय। नदीपासून थेट प्लांटपर्यंत कंपनीनं पाईपलाईन टाकली। कंपनीनं आतापर्यंत एवढं पाणी उचललंय की नदीचं पात्र अक्षरशः कोरडं पडलंय। मुरबाडी नदी परिसरातले शेतकरी या नदीच्याच पाण्यावर अवलंबून आहेत। जनावरांना पिण्यासाठीही याच नदीच्या पाण्याचा वापर होतो, पण आता कदाचित हे होऊ शकणार नाही, कारण फक्त 10 ते 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा नदीत शिल्लक आहे। एवढी भीषण परिस्थिती असूनही कंपनीनं पाणी उचलणं काही थांबवलेलं नाही। याबाबत शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली, एकदा नाही तर अनेकदा केली, पण काहीही उपयोग झाला नाही। या नदीतून कुठल्याही कंपनीला पाणी उचलू देऊ नये अशी मागणी स्थानिकांनी केली आहे, मात्र कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही। टेक्नोक्राफ्ट कंपनी एवढ्यावरच थांबली नाही, तर पाण्यासाठी जो पंप नदीत लावण्यात आलाय त्या पंपसाठीच्या वायरही उघड्यावरच ठेवलाय। त्याचा शॉक लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही। अखेर या परिसरातल्या नागरिकांनी हेल्पलाईनकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला। पाणी आटल्यामुळे आज शेतकऱ्यांना, जनावरांना पाण्याला पियाला पाणी नाही, आणि मुख्यतः याचं कारण म्हणजे टेक्नोक्राफ्ट कंपनी जी आहे ती 24 तास पाणी उचलते, आणि त्याच्यामुळे ही दुष्काळजन्य परिस्थिती आज या ठिकाणी उद्भवलेली आहे। पण आता कंपनी पाणी उचलते त्यामुळे पूर्णपणे सुकले। आमच्या गावची जी जनावर आहेत त्यांना पाणी पाजायला सुद्धा आता कुठे न्यायची प्रश्न आम्हाला पडलेले आहे। आता या नदीपासून आम्हाला भाजीपाला सुद्धा लावायला भेटायला पहिले। आता 2 वर्षापूर्वीपासून पाणी उचलतात तर भाजीपाला पण लावू शकत नाही, लोक काहीच करू शकत नाही। आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या, तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदनं दिली, तरी देखील काही कारवाई झालेली नाहीये। तरी तसेच इरिगेशन डिपार्टमेंट, पाटबंधारे विभागाला सुद्धा अधिकार आहेत पाण्याचे, तर ते 24 तास पाणी उचलतात, आणि येथील गावात, आजूबाजूच्या गावातील लोकांना प्यायला पाणी सुद्धा नाहीये, जनावरांना सुद्धा पाणी नाही। स्थानिकांची समस्या मोठी होती। हेल्पलाईनच्या टीमनं ग्रामस्थांसह गाठलं लघु पाटबंधारे विभाग। अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्याचा हेल्पलाईनच्या टीमनं प्रयत्न केला। शाखा अभियंत्यांना आम्ही भेटलो। टेक्नोक्राफ्ट कंपनी कशा पद्धतीने या नदीतून पाणी उपसते ते आम्ही शाखा अभियंत्यांना सांगितलं। शाखा अभियंत्यांनी हेल्पलाईनच्या टीमनं सांगितलेलं सगळं ऐकून घेतलं। कंपनीच्या परिसरातल्या बगीच्यासाठी नदीतून पाणी उपसलं जात होतं असं त्यांनी म्हटलंय। यासाठी कंपनीकडून लघु पाटबंधारे विभागानं दंड वसूल केल्याचंही ते म्हणाले। एवढंच नाही तर कंपनीला पाणी उपसायला परवानगी नसल्याचंही त्यांनी सांगितलं, पण तरीही कंपनी पाणी उचलत असेल तर ते बंद करू असं ते म्हणाले। शिवाय कंपनीवर कारवाईचं आश्वासनही त्यांनी दिलंय। गार्डनसाठी वगैरे जे आहे ते गार्डनसाठी घेतलेलं आहे, त्याच्यात आम्ही चार्जेस दंडनीय वसूल केलेली आहे। टेक्निक आम्ही तसा उपसा नाही करू देत, तसा त्यांनी दुसऱ्यांनी तिथे शेतकऱ्यांनी त्यांना पाणी दिलेलं आहे, तरी आम्ही त्यांची दंडनीय वसूल केलेली आहे। मुरबाडी नदीचं पाणी आसपासच्या आदिवासी पाड्यांसाठी आणि तालुक्यासाठीही संजीवनी आहे। अशा परिस्थितीत जर एखादी कंपनी हे पाणी संपूर्णतः उपसून घेत असेल आणि लघु पाटबंधारे विभाग कारवाई करत नसेल तर हेल्पलाईनची टीम शांत बसणार नाही, कारण सवाल मुरबाडच्या हक्काच्या पाण्याचा आहे। मुरबाडहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।